माझी एंट्री तर झकास झालेली आहे, पण आता मी वाट पाहतोय ती सिताऱ्यांची. तुम्ही जे रेड कार्पेट पाहताय याच्यावरून थोड्याच वेळात आपल्या मराठी सिनेसृष्टीतले सगळे सितारे अवतरणार आहेत. बघूयात त्यांची वाट. कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांची एलिझाबेथ एकादशी नावाची फिल्म होती. त्यांना नॉमिनेशन आहे. दोघंही माझे खूप 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 जवळचे जीवाभावाचे मैत्रिणी आहेत, त्यामुळे मी त्यांना सपोर्ट करायला डेफिनेटली इथे आहे. खूप एक्साइटमेंट आहे. म्हणजे काय म्हणतात ते पहिली निर्मिती आहे आणि पहिल्या निर्मितीला असा प्रतिसाद मिळाला आणि जे काही आता आतमध्ये गेल्यावरती होणार आहे, आय थिंक एक्साइटमेंट तर आहेच आणि थोडी भीती पण वाटते. आणि आई जवळजवळ 3 वर्ष गौरवला कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीमध्ये नॉमिनेटेड एकत्रित. म्हणजे ती सपोर्टिंगला, कधीतरी मी सपोर्टिंगला, कधीतरी ती बेस्ट ॲक्ट्रेस, कधीतरी मी बेस्ट ॲक्ट्रेस. मला खूपच अभिमान आहे आणि एकाच पिक्चरसाठी आहे ते तर तो तर आणखी म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणतो तसं आहे हा एक. चित्रपटाला सुद्धा पूर्ण न्याय देता येईल, चित्रपटातल्या मॅक्झिमम लोकांचा गौरव करता येईल, त्यामुळे तो गौरव जास्त महत्त्वाचा आहे. झीने केलेला, झी मराठीने केलेला गौरव हा प्रत्येकाला हवासा असतो आणि त्यामुळे खूप छान वाटतं.